अंगणवाडी मदतनीस स्टेचं काय झालं? अंगणवाडी मदतनीस भरती होणार आहेत का? अंगणवाडी मदतनीस भरतीचे ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं, ते जुने ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आहेत का? किंवा तेच ॲप्लिकेशन ग्राह्य धरले जाणार आहेत का? किंवा नवीन ॲप्लिकेशन भरून घेतले जाणार आहेत का? हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. भरपूर महिलांनी मला कमेंट करून विचारत होते की अंगणवाडी मदतनीस भरतीचं काय झालं? स्टे संपल्यानंतर नव्याने फॉर्म भरावे लागेल का? ही मुद्दे आपल्याला बघायचे आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया आणि मानधन या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायचं आहे. नंतर आपल्या अंगणवाडी मदतनीस स्टेबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन तुम्हाला नवीन भरायचं आहे का ते मुद्देसुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी सध्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया आणि मानधन या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. 3 मुद्दे आहेत ते आपण हे बघून घेऊ सुरुवातीमध्ये. तर बघा पहिला मुद्दा आहे भरती प्रक्रिया. महाराष्ट्रात 14,000 प्लस अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत. इच्छुक महिला उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. आता या ठिकाणी बघा आपण जे जुने ॲप्लिकेशन अप्लाय केले, सबमिट केलं ऑफिसमध्ये, आता नव्यानं तुम्हाला जर भरतीचं अपडेट घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या नियरबाय CDPO किंवा त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग ऑफिसला व्हिजिट द्यायचं किंवा त्या ठिकाणी संपर्क साधायचा आणि तुम्ही त्या ठिकाणी तपशील माहिती घेऊ शकता. दुसरा मुद्दा आहे मानधन वाढ. आता मानधन वाढचं काय आहे? अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सध्याचे मानधन 4.5 ते 5.5 दरम्यान आहे आणि यात दरम्यान 3,000 वाढ करण्याचा विचार महिला बालविकास विभागाकडून सुरू होतो आहे. तर सध्या हे मानधन तर सध्या आपल्या ताईंना भेटून गेलं आहे. सेविका आणि मदतनीस यांना सध्या आज 5 तारखेला सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन गेले असेल. काही बाकी असेल तर उद्या येऊन जातील. त्यांचे मानधन वाढ केलं होतं ते मानधन वाढ त्यांनी अकाउंटमध्ये टाकले त्यांचे मानधन आणि जे प्रोत्साहन भत्ता होता ते भत्ता बाकी असेल असं वाटतंय मला. तिसरा मुद्दा आहे स्टे व इतर निर्णय. काही जिल्ह्यामध्ये भरतीवर असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवीन मानधन लागू करण्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे. तर बघा नवीन मानधनासाठी हे तर कंप्लीट झाली ही प्रोसेस. आता ही नवीन भरती म्हणजे अंगणवाडी मदतनीस भरतीचं काय झालं? तर बघा ते स्टे लावण्यात आलं होतं. आता इलेक्शन झाल्यानंतर 5/11/2024ला शपथविधी झाले. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आपले आहेत महाराष्ट्राचे. तर आज 5/11/2024ला त्यांनी शपथविधी घेतले आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे. तर आता सध्या हे रूटिंगमध्ये आल्यानंतर आता भरती प्रक्रिया पुढे कंप्लीट होणार आहे. भरती प्रक्रियेचं ॲप्लिकेशन नवीन भरावं लागेल. तर बघा नवीन तुम्हाला आता सध्या भरतीचे अपडेट तुम्हाला बघून घेऊ. आता सध्याचं काय अपडेट आहे तर बघा सध्या महाराष्ट्रात अंगणवाडी मदतनीस पदासाठी 14,690 जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. या भरतीमध्ये ग्रामीण भागात 13,907 आणि शहरी भागात 783 पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अचूक तारीख आणि अधिकृत जाहिरात अद्याप घोषित झालेली नाही, पण लवकर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर आपण जुने फॉर्म भरले होते. आता सध्या बघा तर जुने फॉर्म काय असेल तुमचे रिजेक्ट होईल. आता जे स्टे लागलेलं होतं त्यांना आणि कॅटेगरीला रिझर्वेशन दिलं होतं, रिझर्वेशन वाईज ते आता नव्याने फॉर्म भरले जाणार आहेत. फॉर्म भरून तुम्हाला नव्याने त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10वी किंवा 12वी उत्तीर्ण शिक्षण पूर्ण केले असावे आणि स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर करायचे. आता ही भरती प्रक्रिया काय असेल? मी जसं तुम्हाला बोललो आता मागचे जे फॉर्म भरले असेल ते फॉर्म 99% रिजेक्ट होईल आणि तुम्हाला जे नव्याने फॉर्म भरावं लागेल आणि नव्याने फॉर्म सबमिट केल्यानंतर ते त्या ठिकाणी निवड केली जाईल. आता निवड कशी केली जाते ते सुद्धा मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहे 1 बाय 1 आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी बसून तुम्ही तुमचं मार्क लिस्ट टक्केवारी करू शकता आणि तुमच्या कोणत्या पद्धतीने आणि किती टक्के येत आहे तुम्हाला
ते टक्क्यावरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे का, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घरी बसून तुम्ही रिझल्ट काढू शकता. आता रिझल्ट कसं काढायचं ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या व्हिडिओची लिंक तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट काढायचं आहे. जेवढं तुमचं एज्युकेशन झालं असेल ते एज्युकेशन वाईज तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पर्सेंटेज काढून बघायचं आहे. पर्सेंटेज कसे काढायचं आणि ते पर्सेंटेज काढून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी एक अंदाज लावू शकतात की तुम्ही तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे का नाही, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करू शकतात. आता ही भरपूर महिलांनी कमेंट करून मला विचारते की भरती प्रक्रिया होणार आहे का, स्टे केव्हा उठेल. तर बघा, जोपर्यंत आता सत्ता स्थापन झाल्यानंतरच काय सर्व डिसिजन घेतलं जातं. आणि महिला बालविकास, तुम्हाला जर तपशील माहिती घ्यायचं असेल तर तुम्ही महिला बालविकास विभाग ऑफिसला व्हिजिट द्यायचं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये विचारून घ्यायचं आहे. आता ही भरती प्रक्रिया बघा, महाराष्ट्रामध्ये भरती आता प्रत्येक जिल्ह्यावाईज असते. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा भरती केले जाणार आहेत हे वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देत राहील या चॅनलवरती. परंतु तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तालुका लेवलला तुम्ही महिला बालविकास विभाग ऑफिसला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी विचारू शकता. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी भरती केली जाते. तर त्या डिस्ट्रिक्ट वाईज जे पत्र काढलेले असतात त्या पत्र वाईज ती भरती केली जाते. तर तुम्ही त्या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे तपशील आणि डिटेलमध्ये विचारून घ्यायचं की भरती केव्हा होईल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला किंवा तुम्हाला जर तुमच्यापर्यंत अपडेट आली नसेल तर तुमच्या ग्रामपंचायत त्या ठिकाणी लावली जाते जाहिरात. आणि त्या जाहिरातीनुसार सर्वांना माहीत पडून जातं. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपडेट मिळेल. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी अंगणवाडीबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहील. कुठलंही भरती असेल, कॉम्पिटिटिव्ह जाहिरात असेल, त्या जाहिरातसुद्धा अपडेट मिळेल. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते सुद्धा तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.